नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं सिटी न्यूज़ मुंबई। मीरा भाईंदर शहर के डीपी प्लान को लेकर के करीब पिछले 2 बार ऐसा हो चुका है कि बनके उसे रद्द किया गया है विधायक सरनाइक की कंप्लेंट पर। अब जाकर के जब पब्लिश हुआ तो उसमें भी काफ़ी खामियां हैं, गलतियां हैं। महानगर पालिका ने मीरा भाईंदर शहर को विकास के लिए 105 लगभग मुद्दे उसमें समावेश करने की बात की थी, जिसमें से मात्र 32 मुद्दे डीपी प्लान में मंजूर किए गए थे, बाकी सभी रिजेक्ट कर दिए थे। आपको बता दें कि इस डीपी प्लान में सबसे खास बात ये थी कि महाराष्ट्र सरकार ने विधायक प्रताप सरनाइक के कहने पर लगभग 1700 से 1800 करोड़ रुपए मीरा भाईंदर शहर को विकास निधि दी थी, लेकिन डीपी प्लान में उस ज़मीन के सर्वे चेंज कर दिए जाने से, उसका रिजर्वेशन चेंज किया जाने से महानगर पालिका विकास के कार्य कर नहीं पा रही है, पूरी तरीके से ठप्प पड़ा है। 1700 करोड़ रुपए के लगभग आज भी महानगर पालिका के पास विकास निधि है, जिस पर विधायक प्रताप सरनाइक ने विधानसभा में लक्ष्य विधि लाई थी और उस लक्ष्य विधि पर मंत्री उदय सामंत ने जवाब दिया था, और जिसके बाद सोमवार के दिन महानगर पालिका के आयुक्त संजय काटकर और सिटी इंजीनियर दीपक खांबिद और उनकी टीम को वहां पे बुलाया गया। मंत्री उदय सामंत के चैम्बर में विधायक प्रताप सरनाइक, गीता जैन और मनपा के अधिकारियों की बैठक हुई, जिसमें नए 50 मुद्दे वापस शामिल किए गए हैं। जो विकास निधि आया है उस विकास निधि को इस्तेमाल किया जाएगा, और जो सर्वे नंबर जो आरक्षण ज़मीनों के चेंज किए गए हैं उसे वापस रिस्टोर करने की बात की गई है। इस संदर्भ में विधायक प्रताप सरनाइक ने विधानसभा में क्या कहा था, आइए सुनिए विधानसभा की जुबानी। मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा 25/10/2023 रोजी प्रकाशित झाला। अध्यक्ष महोदय, हा विकास आराखडा यापूर्वी सुद्धा प्रकाशित झाला होता, परंतु ह्या ना त्या कारणाने तो विकास आराखडा वादग्रस्त झाला आणि परत एकदा शासनाने नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एडीडीपीच्या माध्यमातून त्या विकास आराखड्याचं पुनरावलोकन करायला सांगितलं आणि त्यामुळे त्यावर साधक बाधक चर्चा होऊन हा विकास आराखडा ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधींनी हीच इच्छा व्यक्त केली होती की ह्या मतदारसंघातील म्हणजे मीरा भाईंदर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि त्याचबरोबर प्रशासनाला विश्वासात घेऊन हा विकास आराखडा प्रसिद्ध व्हायला हवा होता, परंतु तसं झालेलं नाही। अध्यक्ष महोदय, खरे तर पुढले 20 ते 25 वर्षाकरता हा विकास आराखडा असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाला भविष्यातल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करता येईल किंवा सुविधा कशा देता येईल यासाठी हा विकास आराखडा प्रसिद्ध करणं गरजेचं होतं। परंतु हा विकास आराखडे बघितल्यानंतर हा महापालिका प्रशासनाला विश्वासात न घेता बिल्डरांच्या हितासाठी तो डिक्लेअर केलाय की का अशी शंका मनामध्ये उपस्थित झालेली। अध्यक्ष महोदय, या विकास आराखड्याबाबत अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या होत्या। मी असं सांगणार नाही की परत एकदा तो पब्लिश करा, परंतु प्रशासनानंच सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आरक्षण हवी होती ती आरक्षण टाकली गेली नाही। कब्रस्तान, दफनभूमी किंवा स्मशानभूमीची आरक्षण प्रशासनाने सुचवली होती ती टाकली गेलेली नाही। मेट्रोच्या कारशेडचं आरक्षण टाकलं गेलेलं नाही। ज्या ठिकाणी 18 मीटरचा रस्ता प्रशासनाने सुचवला होता त्या ठिकाणी 7 मीटरचा रस्ता केलेला आहे। काही ठिकाणी तर अध्यक्ष महोदय महानगरपालिकेने नकाशे मंजूर केलेले आहे। इस्पितळाचं आरक्षण असलेल्या नकाशा गेल्या 10 वर्षापूर्वी मंजूर करण्यात आल्या, तो हॉस्पिटलचं आरक्षण बदल करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणून आरक्षण टाकलंय। म्हणजे एकदा आरक्षणाची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी परत रेसिडेन्शियल असं आरक्षण टाकलं गेलंय। अनेक आरक्षणं अशी आहेत की कुणाला तरी फायदा होईल ह्या दृष्टीने टाकलेले, परंतु प्रशासनाचा मात्र त्यामध्ये फार प्रॉब्लेम निर्माण झालेला। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेला काही निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर महानगरपालिकेने काही नकाशे मंजूर केलेले आहेत। त्या ठिकाणी भूमिपूजन झालेले, उद्घाटन झालेले, त्या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री येऊन भूमिपूजन केल्यानंतर सुद्धा अद्यापर्यंत अध्यक्ष महोदय मी एकटाच बोलणार आहे, त्यामुळे मला संधी द्यावी। 10 मिनिटाच्या वर हा सभागृहामध्ये मी वेळ घेणार नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी भूमिपूजन झाली ती आरक्षण 2 महिन्यात बदलली, आता ती कामं थांबलेली आहे। राज्य शासनाचा करोडो रुपयाचा निधी येऊन पडलेला प्रशासन
आरक्षणाकडे, परंतु अद्यापपर्यंत ते आरक्षणामध्ये बदल झाले असल्याकारणाने ते काही आपण त्या ठिकाणी काम चालू करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा विकास आराखडा प्रकाशित झालेला आहे. मी माननीय मंत्री महोदयांना ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून एकच इच्छा व्यक्त करतो की ही जी आरक्षण आहे, जी आरक्षण प्रशासनानं सुचवलेली आहे, बिल्डरांनी नाही किंवा लोकप्रतिनिधींनी नाही, प्रशासनानं जी आरक्षण सुचवली, जी भविष्याची गरज आहे शहराची 14 लाख लोकसंख्येची, ती आरक्षण टाकून हा विकास आराखडा जो राज्य शासनाकडे नगर विकास विभागाकडे मंजुरी करता गेलाय तो प्रकाशित करणार का? आणि त्या संदर्भात काही सूचना आहेत, त्या सूचनांचा विचार करता माननीय मंत्री महोदय, आता उदय सामंत साहेबच नगर विकास विभागाचा सगळ्या काही कारभार बघतात सभागृहामध्ये, कारण ते नगर विकास विभागाचे मंत्री म्हणून राहिलेले आहेत, तर त्यांच्याच दालनामध्ये मुख्यमंत्र्यांना जर वेळ असेल तर ठीक आहे, परंतु त्यांच्या दालनामध्ये नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल खात्याचे प्रधान सचिव आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक लावून या बाबतीत तोडगा काढणार का? प्रश्न क्रमांक 1. दुसरा, हा विकास आराखडा पुढल्या 6 महिन्याच्या आत प्रकाशित करणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या विकास आराखड्याबाबतीत गोंधळ केला, नगर विकास विभागानं जो अधिकारी नियुक्त केला होता त्या अधिकाऱ्याची चौकशी करणार का? इसके अलावा आप देख सकते हैं विधायक के साथ में मनपा आयुक्त और सिटी इंजीनियर खामिद मौजूद है। मंत्री महोदय के चैम्बर में मीटिंग चल रही है मीरा भाईंदर के डीपी प्लान को लेकर के। इसी तरह की खबरों के लिए मेरे यानी शकील शेख के साथ बने रहे, देखते रहे सिटी न्यूज़ मुंबई।